आय मला माफ कर आय, मी तुला फसवलं. मला नव्हतं असं करायचं. मी तुला न सांगता इकडं मुंबईला आलो. आय मला माफ कर ग. आय मला लय शिकायचंय, लय मोठं व्हायचंय बघ मला. आय आबांनी माझं सपन त्यांचं सपन मानलं ग. ते जा म्हणलं म्हणून मी आलो. मला तुला फसवायचं नव्हतं. तू मला माफ कर. तू मला ओरड, तू मला मार. मी लय त्रास दिला नव्हतं तुम्हाला. खरं मला बी लय त्रास व्हायला लागलं. तुमच्याशिवाय कसं राहिलं माझं मला कळलं ना. मला माफ कर आय. आय मला माफ कर. कमळे अगं माझ्या बाळा, माझ्या लेकरा, मला तुला कवा धरणं भेटायचं होतं ग. तुला जवळ घ्यायचं होतं. आहे तू आले आहे. कमळी भानावर नाहीये आणि तिला आईची आत्ता एवढी आठवण येते की ती साधारण मावशींनाच तिची आई समजते. आबा कुठं आहे ते? कसं आहे ते आबा? ठीक आहेत ना? कुठं आहे ते? मला लय आठवण येते अगं त्यांची. आबा आहेत ना, ते गावी आहेत ना. गावी आहेत, बरे आहेत. तू नको काळजी करू. आबा आहेत. हाय मावशी, ती भानावर नाहीये आता. भावनेच्या भरात तुम्हाला आई म्हणते. तिच्याकडे नका आता लक्ष देऊ. सॉरी. नाही नाही, त्याचं काय नाही. ते असो, हे द्या तिला. लिंबू पाणी आहे, बरं वाटेल. पिऊन घेते. टम टम टमाक टम टम टमाक टम टम टमाक टम. कमळी, अगं मला माहिती होतं का कमळे, तू इथं आली ना तर तुला हे लोक सरळ जगू द्यायची नाहीत. तुला माहिती नाही अगं, तुझ्या लहानपणापासून त्या बायका तुझ्या आणि माझ्या जीवावर उठली आल्या. अगं म्हणून तर बाळा मी तुला त्या समजांपासून लपवत होतो ग. पण तुझं नशीबच तुला इकडे घेऊन आलं बघ. पण तू काळजी करू नको पोरी. लेकरा, मी हाय तुझ्या संग. मी हाय. तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या प्रत्येक काढलेल्या पावलावर ही आहे नेहमी तुझ्या संग उभी असेल कायम. आता कोणी काय बी करत तुझ्या केसाला बी धक्का नाही लागू द्यायची मी. कमळीची ही अवस्था कोणी केली असेल? सगळे जेवायला बसेपर्यंत तरी ठीक होती ती. मग असं अचानक काय झालं? रेश, तू एक गोष्ट सांग, तू मध्येच कुठे गायब होतोस? हा, कुठे चालला गेला होता? तुला माहितीये का, मी माझ्याच घरात कधी काम करत नाही पण तुझ्या इथे करते. आणि तू त्या कमळीचा आवाज कळायला लगेच निघून गेला. मला एक गोष्ट कळत नाही, तुला त्या गावछापमध्ये इतकं काय दिसतं? का सतत तिची तुला एवढी पडलेली असते? आणि मला एक तिचंही कळत नाही. शी इज गुड फॉर नथिंग, पण ती गुड फॉर नथिंग गर्ल सतत तुझ्या आसपास अशी फिरत असते का? आणि तू एक गोष्ट सांग, तू तिला एवढी व्हॅल्यू का देतो? तू एवढं तिला एंटरटेन करणं ना बंद कर. नाही, एक मिनिट, तू एक गोष्ट सांग, तुला ती आवडायला लागली का काय? तुझा चॉईस इतका लो क्लास कसा काय असू शकतो? रेश, एक गोष्ट सांग, उद्या आपलं लग्न झालं तरी तू असंच ते तिचं कमळी कमळी करत राहणार आहेस का? एक मिनिट, बास बास. बास. काय लग्न, काय लग्न? डोक्यावर पडलेस जरा? विसरलीस का काय झालं ते? आपलं लग्न कधीही होणार नाहीये, पिरियड. वाय? तू मला लाईक नाही करत का? हा, तू आणि मी आधी बेस्ट फ्रेंड्स होतो ना, ही गावच्या पेण्याच्या आधी बेस्ट फ्रेंड्स होतो ना, मग ही येण्यापासून एवढं चेंज का झालंय? काय एवढं चेंज झालं? हा, आणि काय तिच्यात एवढं जे माझ्यात नाही? काय व्हॉट इज सो स्पेशल अबाउट हर अँड नॉट मी? टेल मी. अरे बास, गप्प बस जरा. गप्प बस. इरिटेट करणं बंद कर. मला कृपा कर माझ्यावर प्लीज.
मगाशी खूप घाबरलो होतो मी तुझी ही अवस्था बघून. हे असं काही झालं ना तुला की अस्वस्थ वाटतं ग मला. काय करू काय नको असं होतं. सिंपल आहे, मला तू खुश राहायला हवीस, कायम आनंदी असावंस एवढंच वाटतं. प्रत्येकाची मनं जपत असतेस तू. तुझं मन कोण जपणार मग? आणि मला ती कमळी हवी आहे जी सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणते. ही अशी नाही बेशुद्ध पडलेली. कमळी तुला काही झालं ना, नाही मला त्या गोष्टीचा विचारच नाही करायचा. मी करूच शकत नाही. तू तू फक्त बरी हो पटकन प्लीज. त्याशिवाय मला ना कशात लक्षच लागणार नाही. ऋषी बाबा, बोला ना. नाही, कमळी आता ठीक आहे. तिचा आत्ताच डोळा लागलाय. वाटेल तिला बरं वाटेल आता. तुम्हासनी काय झालंय? अस्वस्थ वाटतं मावशी खूप. माहित नाही मला हे कमळीच्याच बाबतीत असं का होतं. खूप अडचणींना सामोरं जाऊन इथपर्यंत पोहोचली. खूप त्रास सहन केलाय तिने आतापर्यंत. आणि तिला हा होणारा त्रास ना थांबतच नाही. सतत काही ना काही घडत राहतं. मला नकोय तिला हा त्रास व्हावा. मला बघवतच नाही. का? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. मावशी आय एम सॉरी. खरंच सॉरी. मी का तुमच्या समोर हे बोललो मला नाही माहिती. मी ही गोष्ट कोणालाच आतापर्यंत बोललो नव्हतो. म्हणजे कमळीला तर नाहीच नाही, साहेबा, राजू, कोणालाच नाही, स्वतःलाही नाही. तुमच्या समोर का बोलावं असं वाटलं आय डोंट नो.